कुणाकडे बघायचं नाही काय नाही. नाहीच बघायचं कुणाकडे. तुम्हाला 2 पोरं आहेत. बायांचे तुमचे बेकारच आहे. अहो तुम्ही एवढं भारी दिसतच होता. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या एका नवीन व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ आपला खास लग्नाचा व्हिडिओ आहे. लग्नाचं म्हणजे आमचे जे सिनियर सर आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे. आम्ही चाललो तिकडे आळंदीला. येतानाच बायको म्हणजे म्हणलं होते तुम्ही एवढं कशाला नटलाय, हा झालं त्या झालं, इकडे बघू नका तिकडे बघू नका, तुमचं लग्न झाल्यासारखं दिसत नाही, असं झालं तसं झालं. आलोय जरा उशीर झाला, थोडा आवरत येते. आता मी पण लगेच निघतोय तर नाही का. आता माईक वगैरे नेत नाही, आवाज वगैरे कसा येतो तिकडे काय मला माहित नाही, कारण ते संघ वागवायचं म्हणजे थोडा मुश्किल आहे. पण बघू, चला आता निघतो मी लवकरात लवकर लग्नासाठी. आलोय बघा लग्नात, लग्नाला आलोय. या निघली आहे का, आवाज काय येत नसेल बॅकग्राऊंड तर जेवण वगैरे करून झाले नाही का. जेवण मस्त होतं आणि आमची टीम सगळे हे बघा, हे बघा हे सरांचे मित्र निखिल, यांना तर काय तुम्ही ओळखता सरांना ओळखला. हो इकडे बघा. हो कोण आहे तुम्ही? पप्पा याचे खास करते. कोण आहे? तुला डांगर होता, तुला नको काय झालं तुला जेवण वगैरे मस्त झालं. तुला माहित नाही नाव काय तुझं सांग? अर्णव. सरांचा मुलगा आहे अर्णव पांडे. काही म्हणता त्याला. तर चला आता जेवण वगैरे झाले, मला थोड्या वेळानं सरांना भेटायचं आणि काय. पण आताच लग्नावरून जाऊन आलोय मी आणि तेवढ्यात का नाही रील बघून एक आले होते, म्हणजे आपले रिलेटिव्ह व्हायचं. आता त्यांनी सांगितलं, मला माहित नव्हतं. ह्यांचं पण शॉप आहे देहूगावमध्ये. नमस्कार. हा बघा आले होते. रीलचा खूप फायदा होतोय सोशल मीडियाचा वगैरे. त्यांनी साहित्य पण बरंच घेतलंय. वॉशिंग मशीन. हा त्यांचं जे आहे ना सारंग हॉटेल आहे देहूगावातलं, त्याच्या शेजारीच आहेत ते. नक्की भेटूया त्यांच्या त्यांचं पण दुकान आहे. कधीपासून आहे दुकान आपलं? 2-3 वर्ष. बघा आता इथल्या इथं जवळ असून सुद्धा आम्हाला माहित नाही, म्हणजे काही कामातले असल्यामुळे काही कळत नाही आपल्याला नाही का. तर असो, यांच्या पण दुकानाला शॉपला व्हिजिट करा एकदा नक्की नाही का. आम्ही पण नाही गेलो, पण नक्की जाऊ आता. थँक्यू. संध्याकाळी वाजलेत आता 8:30. लवकरच दुकान बंद करायचंय, कारण खूप दिवस झालं, 2-3 दिवस झालं घरी पीठ नाही आमच्या. म्हणजे पीठ नाही म्हणजे वेळच नाही कसं टाकायला. जाऊ सर सगळे बंद होतात आणि घरी येताना पण लवकर येत असतो, त्यामुळे काही हे नसल्यामुळे लवकर बंद केलंय. आमची तर जवळ होती ती गेलेत गावाला. हा जवळ होते ते गेले गावाला, उन्हाळ सुट्ट्या लागल्यामुळे बरेच लोक गावाला गेले. गिरणच नाही, गिरण जवळ नाही त्याच्यामुळे काय नाही नाही का. त्याच्यामुळे लवकर आज बंद करायचं. 3 दिवस झालं भात खात ते. भात नसता खाऊन खाऊन तरतरी गेली सगळी नाही का. माझं काय नाही, मी बाहेर खात असतो, बाहेर मध्ये कुठे गेलो असलं विसलं तर नाही का. पण ह्यांचं जरा अवघड आहे. चपाती किती दिवस झालं खाल्ली नाही दिव्या? हा 4 दिवस. चपातीला लागते चपाती पीठच नाही घरी. घरी म्हणजे गहू वगैरे आणून ठेवलेत, पण दळायलाच हे नाही, वेळच नाही. असं आज लवकर जायचंय आणि आज कपडे बिपडे जरा चांगले अहो सकाळी ज्वारी दिली दळायला. हा ती गावाला गेलेली का, तिचा नवरा आहे. ती बाई म्हणली दळत्यात नाही माहित नाही म्हटलं, तरी पण म्हटलं ठेवून जाती. दळलं तर दळलं म्हटलं, ज्वारीचं गव्हाचं नाही दिलं. मग ठेवून आली, काय माहित दळलंय का नाही. आता जाऊन बघायचं बघा. ठेवून आली तरी सुद्धा आता काय सांगता येत नाही, जाऊन चेक करायचं. नाहीतर मग आज पण भातच आहे वाटतं, आहे का नाही. बनवून आली मी. आणि सकाळी जरा कपडे बिपडे चांगले घालून गेलतो तर काय म्हणत होती काय म्हणत होती म्हणजे खरं तेच बोलते. म्हटलं तुम्ही भिकारणीला घेऊन जाता असं वाटलं असं, म्हणून जरा तयारी केली. तयारी बियारी केली लगेच. आणि काय म्हणली, कुणाकडे बघायचं नाही काय नाही, नाहीच बघायचं कुणाकडे. तुम्हाला 2 पोरं आहेत. बायांचे तुमचे बेकारच आहे. अहो तुम्ही एवढं भारी दिसतच होता. मला वाटलं बाई आता मीच कसं दिसते. कशी दिसत होते ग? काय केलं सर? मग काय झालं? काय पोरगी सुद्धा म्हणायला लागली मी पप्पा आज लयच नटून गेले. काय दुसरी मम्मी आणली असती का? काय सांगा, हे का नाही का दिव्या? करू दे दुसरे. काय हिम्मत पप्पाची. लगेच संशय लगेच चालू. अहो संशय नाही घेतला. चेष्टा करताय होय, आणायची का दुसरी मग? चेष्टा करू नको.
कोणच देणार नाही पप्पाला दुसरे. मग सकाळी कशी म्हणत होती कोणाकडे बघायचं नाही? अहो मग चांगलं दिसत होते हो. अं? आता मिरच्याने नजर काढणार आहे. नजर काढते मिरच्याने तवा. सारखी म्हणती स्वतःच्या बहिणीला आणली. पण ही गोरी ही काळी कस काय? असू द्या, काळी टिकती गोरी टिकत नसती. तर तुम्हाला काय म्हणते कशी दिसते बाई हो? आहे का बाळा? ए ती काय त्यात टाक लवकर ते कचऱ्यात. चला तर आता आवरायचं चालू आहे बघा, नाही का? मस्त मध्ये आता आवरून आता जातो घरी, नाही का? लग्न खूप छान झालं, खूप व्यवस्थित झालं. व्हिडिओ जास्त काढता आला नाही कारण तिथं कसं गाण्याचं म्युझिक वगैरे बॅकग्राऊंडला बरोबर होतं, त्यामुळे काय काढलं नाही. शेवटी आमचे सिनियर खूप होते आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं का नाही, खूप कष्ट केले त्यांनी. जवळजवळ आता रिटायरमेंटला आलेत, म्हणजे आहेच म्हणजे 40-50च्या आसपास काहीतरी, नाही का? 50-55 आहेच. आणि एवढं करून दोन्ही मुलीच आहेत आणि दोन्ही मुलीला त्यांनी इंजिनियर, म्हणजे एक लहान आहे छोटी आणि एक मोठी, हिचं तरी डिग्री वगैरे झाली होती, नाही का? एवढं शिक्षण देणं आजकाल म्हणजे एवढ्या जुन्या विचारायचे लोक काय की बस काय ठिकाणी खूप चांगले आहेत, नाही का? अशा पद्धतीने आहे. एवढं शिक्षण केलं, लग्न एवढं खूप छान लग्न केलं, मस्त झालं. मुलगा पण काहीतरी इंजिनियर वाटतं. छान दिसत होता जोडा त्यांचा, फोटो बघितलं बघा. आलं का लगे मोबाईल चेक केला, काय काय गेलंय काय काय नाही. अहो मग नवरा नवरी बघत होती, दुसरं काय नाही. असं असतंय. पण छान झालं लग्न, मस्त झालं. असो त्यांना मला जायचं होतं लग्नाला, पण मला इथे शॉप मुळे काय कुठे जाता येत नाही, काय नाही काय. बरं थांब, सकाळी कोण जास्त नटलं होतं? सकाळी जास्त कोण का नटलं होतं काय? नसती पॅन्ट शर्ट घातला होता आणि काय केलं? कोण चांगलं दिसत होतं? पप्पा. मग मग आम्ही कोणाला बोलतो? पप्पा. हा घ्या. आणि पप्पा नटल्यावर कोण बघतं पप्पाला? तू. मी. चला असो, अशा पद्धतीने आहे. खूप त्यांनी मेहनत केली, कष्ट केले आणि खूप प्रामाणिक पण खूप आहेत, नाही का? कामा आता आम्ही बघतो किंवा काय, नाही का? बरेच लोकांना माहित आहे त्यांचा स्वभाव वगैरे. असो चांगलं झालं. नटल्यावर कोण बघते तर नंतर नाही का त्यांना जेवायला वगैरे बोलवायचं होतं, पण काय ते आमचं मागे एवढी 17 काम आहेत की त्याच्यामुळं शक्य नाही झालं. आता मिटिंगला गेलं का मग त्यांच्याकडून पार्टी घ्यायची आता, नाही का? कसली पार्टी घेता? मग पार्टी म्हणजे काहीतरी आपलं तुमच्या पोरींच्या लग्नाला येऊस्तवर आता अजून किती वर्ष आहेत? 15-20 वर्ष. काय अवघड आहे माणसांचं. पण खरं किती कठीण आहे ना. आपण पण त्यांच्या घरची पाहुणे नव्हती, नवऱ्याच्या घरची लय होते ते, लांब तिकडे कोकणातले स्थानिक, नाही का? त्याच्यामुळे ते आले नाही लय जण. काय कसं मला ते लग्न बघितलं कसं तर वाटायचं, एकदम एवढं लहानाचं मोठं करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. म्हणजे पाहुणे मे बी आले नाही जास्त, काय आपल्याला माहित नाही आले असतील, पण त्यांच्या तिकडलं कोणी एवढं नव्हते वाटतं, नवऱ्याकडली जास्त. डान्स बिन्स लय मस्त केला पोरींनी, छान केलं. चला असो, सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता एक बहीण बाकी लग्नाची. असू द्या चालेल, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि प्रत्येकाने नवऱ्यावर लक्ष ठेवा. बायकांचं जसले काय म्हणतात त्याला, गुडघ्याचं मेंदू म्हणजे असतोच, नाही का? चला थँक्यू, बाय.